राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 2 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत। यामध्ये भिवंडीतून बाळामामा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर बीडमधून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। भिवंडीतून बाळामामा म्हात्रे तर बीडमधून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। बीडमध्ये ज्योती मेटे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशी खरं तर चर्चा होती, पण या ठिकाणी ज्योती मेटे यांचा पत्ता कट झाल्याचं पाहायला मिळत आहे। आता बीडमधून बजरंग सोनावणेंना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 2 उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत। यामध्ये भिवंडीतून बाळामामा म्हात्रेंना उमेदवारी देण्यात आली आहे, तर बीडमधून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। पंकजा मुंडे विरोधात बजरंग सोनावणे असा बीडमध्ये आता सामना रंगणार आहे। ज्योती मेटे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते एक मराठा चेहरा म्हणून असं एक चर्चा सुरू होती, पण या ठिकाणी ज्योती मेटे यांचा पत्ता आता कट झाल्याचं पाहायला मिळत आहे। ज्योती मेटे यांच्याऐवजी आता बजरंग सोनावणे यांना आता या ठिकाणी उमेदवारी देण्यात आल्याची बातमी ही समोर आलेली आहे। या घडीची अतिशय महत्त्वाची खरं तर ही बातमी, 2 नावांची घोषणा, भिवंडीतून बाळामामा म्हात्रे तर बीडमधून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। शरदचंद्र पवार पक्षाची, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ही दुसरी उमेदवारी यादी जाहीर झाली आणि या उमेदवारी यादीमध्ये भिवंडीतलं नाव हे चर्चेत होतंच। भिवंडीमध्ये बाळामामा म्हात्रे यांच्याच नावाची चर्चा होती, पण बीडमधून 2 नावं खरं तर चर्चेत होती। एक म्हणजे याविषयी बोलण्याकरता स्वतः बजरंग सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये आणि अभिनंदन उमेदवारी मिळाल्याबद्दल। विशेष म्हणजे बीडमध्ये आता एक हाय व्होल्टेज असा सामना रंगणार आहे, पंकजा मुंडे विरोधात बजरंग सोनावणे। सोनावणे साहेब, माझा आवाज येतोय? येतोय मॅडम, येतोय आपला आवाज। येस, बीडमध्ये आता एकदम हाय व्होल्टेज सामना, पंकजा मुंडे विरोधात तुम्ही। येस, काय विश्वास? नाही, आपण हाय व्होल्टेज काय म्हणता, मी पहिल्यांदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला सूचित करू इच्छितो की मला जी आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब आणि सर्व पक्षांनी माझ्यावर जिम्मेदारी टाकून, विश्वास टाकून दुसऱ्यांदा बीड लोकसभेची उमेदवारी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। आणि हाय व्होल्टेज वगैरे काही नाही, एकतर्फी निवडणूक आहे। बजरंग सोनावणे यावेळेस खासदार होणार। अच्छा, म्हणजे पंकजा मुंडेंचं काही आव्हान वगैरे नाही असं थेट म्हणताय तुम्ही? नाही, आव्हानाचा विषयच नाही, आव्हानाला बीड जिल्ह्यात राहावं लागतं, त्याच्यामुळे बीड जिल्ह्यात नसणाऱ्या उमेदवाराचं आव्हान काय असणार? अगदी, म्हणजे थेट आरोपच केला तुम्ही पंकजा मुंडेंवर की त्या या ठिकाणी? आरोप नाही, मग तुम्ही थेटच म्हणताय ना की बीड जिल्ह्यात असावं लागतं, त्यामुळे मग आव्हान कसलं? येस, धन्यवाद सोनावणे साहेब आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।